इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास स्थूल वाचन हास्यचित्रातली मुलं या पाठाविषयी मार्गदर्शन करणार आहे. या स्थूलवाचन पाठाचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. जन्म 1954चा. हे एक कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने खूप लेखन त्यांनी केलेलं आहे. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद त्यांनी केलेले आहेत. अप्रपू, रूप, विश्वनाथ, चिनकुल हे कथासंग्रह, रेषालेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजे, हे या पाठातून लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी सांगितलेलं आहे. हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दाखवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर या प्रस्तुत पाठातून घडवून आणलेली आहे. ही सफर आहे. हा लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे. तर हास्यचित्रातली मुलं हा स्थूल वाचन पाठ आणि या पाठातून व्यंगचित्र, हास्यचित्र यावर लेखकांनी कसा प्रकाश टाकला आहे ते आपण पाहूया. आता आपणाला माहिती आहे की आपण कुठंही अगदी दूरदर्शनवर ज्या आपण मालिका पाहतो लहान मुलांच्या, मोठा पतलू असेल, डोरेमॉन असेल, अशा अनेक आपण चित्रमालिका पाहतो. टी व्हीवरच्या कार्टून्स त्यांना संवाद दिलेले असतात. त्यावेळेला ते पाहिल्यानंतर आपणाला मनातल्या मनात खूप हसू येतं. आता अलीकडच्या काळात जसं जग सुधारलं आहे, माहिती तंत्रज्ञानाचं युग आले, तसतसं हे प्रत्येकाला अनुभवायला मिळतं आहे. परंतु पूर्वी एवढं नव्हतं. त्यावेळेला चित्रमालिका असायची, चित्र असायची, मालिकाही असायच्या दूरदर्शनवर, परंतु त्या प्रत्येकाच्या घरी दूरदर्शन नसायची. इथं लेखकाने आपणाला या व्यंगचित्र आणि हास्यचित्रांच्या बाबत बरीचशी माहिती चांगली दिलेली आहे. आपण दररोज कार्टून्स पाहतो. ते आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो, थांबतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स, म्हणजे चित्रमालिका. चिंटू हे त्याचं सर्वात महत्त्वाचं असं उदाहरण. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं. ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? तसं बघायला गेलं तर आता आम्ही पूर्वी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला वर्तमानपत्रामधून चिंटूसारख्या अशा या चित्रमालिका यायच्या आणि त्या क्रमशः असायच्या. आता उदाहरणार्थ ऐक्य हे वर्तमानपत्र आहे, दैनिक आहे. मग त्या ऐक्यामध्ये असं विनोदी वाटावीत अशी चित्र आणि ती बालमनाला आकर्षित करणारे असतात, शालेय वयातल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे असतात. तर मग आम्ही ती मालिका, मग तिथं 4 चित्र असणार, 4च भाग असणार, त्याचे संवाद असणार त्यांचे, ते वाचायचे संवाद.
मग आता पुढच्या भागात काय असेल, त्याच्या पुढच्या भागात काय असेल, मग ही उत्सुकता ताणायची. आणि मग हे कधी वाचायला मिळायचं तर ते दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये, त्याच पेपरमध्ये वाचायला मिळायचं. तर चिंटू ही सुद्धा अशीच एक चित्रमालिका. इथं आता लेखकाने काय सांगितलं तर हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल. कुणी सांगेल वेडंवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो. आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं. तर इथं हास्यचित्र आणि व्यंगचित्र यातला फरक इथं सांगितलेल्या लेखकांनी. आणि हास्यचित्राची व्याख्या काय सांगितली तर सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. म्हणजे हास्यचित्र बघितल्या बघितल्या आपल्याला हसू येतं. आणि व्यंगचित्र म्हणजे त्याच्या पुढचा टप्पा. ते आपल्याला हसवतं, पण हसवत हसवत आपणाला ते बोधसुद्धा देत असतं. आता मला दैनिक सकाळमध्ये याविषयी सांगावं वाटतं की खुशाल चेंडू नावाचं एक सदर आहे. दैनिक सकाळमध्ये येतं आणि आलोक नावाच्या टोपण नावानं त्या ठिकाणी ते चित्र गमतीदार असतं, ते सादर केलं जातं. मग अशा या व्यंगचित्रातून हास्यचित्रातून काहीतरी बोध मिळत असतो. आणि मग त्या चित्राकडं मी ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला मला हसूच येतं. बघा तुम्हीही कधी सकाळ वर्तमानपत्र बघितलं, त्या सकाळ वर्तमानपत्रामध्ये खुशाल चेंडू या सदरमध्ये जायचं, तिथे एक चित्र असतं आणि चालू घडामोडीवर आधारित त्या ठिकाणी अगदी गमतीदार पद्धतीनं तिथं हास्यचित्र दिलेलं असतं. मग ते व्यंगचित्रही असतं. व्यंगचित्रामधून सुद्धा तिथं बोध मिळत असतो. आता आजच काय दोघं बोलत आहेत, तिसऱ्याला दोघांनी मास्क लावलेला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि तिसरा आपला ढिम्म उभा आहे आणि ती दोघं बोलत आहेत हल्ली तो काय करतो तर डोक्यावर कानावर वगैरे सर्व व्यवस्थित मास्क लावतो, फक्त नाक आणि तोंड उघडं ठेवतो. आणि ते चित्र जर पाहिलं ना तर इतकं सुंदरपणे त्यात गमतीदारपणानं त्याच्यावर एक भाष्य एक वेगळ्या पद्धतीनं असं केलेलं आहे की आताची जी कोरोनाची वाढती पार्श्वभूमी आहे, प्रसार चाललेला आहे, लोक त्याच्याबद्दल एवढे बेफिकीर आहेत वगैरे वगैरे. आणि बऱ्याच गोष्टींचं मार्मिकपणे त्या चित्रातून ते आलोक नावाच्या व्यक्तीनं ते खुशाल चेंडू सदरामध्ये ते चित्र रोज देत असतात. आणि काही ना काहीतरी ते विचारप्रवर्तक असतातच, नक्कीच असतात आणि ते खूप मला आवडतात. हा विचार त्यामध्ये मांडलेला असतो. आता इथं लेखकाने पुढं सांगितलं आहे, मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा, तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलाचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. आता तसं बघायला गेलं तर आपण हास्यचित्र बघतो, व्यंगचित्र बघतो, ते बघितल्या बघितल्या आपणाला हसू येतं आणि हे किती सोपं असेल काढणं
आणि त्यातल्या त्यात मुलांची चित्र, हास्यचित्रातली जी मुलं असतात ती काढणं फार अवघड इथं लेखकाने सांगितलं आहे. अहो, म्हणजे इथं लेखकाने बरेच उदाहरणं दिलेली आहेत की चित्र लहान मुलाचं चित्र आहे म्हणून ते आकारानं लहान काढलं की ते लहान मुलाचं वाटणार आहे का? एखादा उंच माणूस काढला तर तो उंच माणसाचा मुलगा वाटणार आहे का? नाही. दाढी मिशा नसली की होईल का ते चित्रातलं पोरगं लहान? नाही. मग शर्ट चड्डी घातली होईल का ते पोरगं? अनेक अडचणी चित्र काढताना लक्षात येतात. ज्या लेखकच म्हणतात तुम्ही काढून बघा, सोपं नाही एवढं ते चित्र काढणं. ज्या वेळेला आपण ही चित्र काढत असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अरे आपण मोठ्या माणसाकडं आणि लहान माणसाकडं कधी बारकाईनं बघितलंच नाही. आणि मग इथं व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं आणि हेच कौशल्य आपण टिपायचं असतं. इथं लेखक म्हणतात मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातली मुलं हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. आणि म्हणून त्या चित्र काढण्याचं कौशल्य महत्त्वाचं आहे. हास्यचित्रातले चित्र काढणं विशेष म्हणजे लहान मुलांची. आता इथं लेखकांनी बऱ्याचशा चित्रकारांची इथं कार्टून्स वगैरे आता पुढं दिलेली आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये इथं सांगितलेली आहेत. आपण कधी विचार करत नाही. हास्यचित्र, व्यंगचित्र बघतो आपण, कार्टून्स पाहतो आपण, चित्रमालिका पाहतो आपण, पण आपणाला त्या कलाकाराची साधना दिसत नाही. आणि मग इथं लेखक सांगतात आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे हे ते पाहूया. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते मग एकेका हास्यचित्रकारांची, इथं व्यंगचित्रकारांची लेखकांनी माहिती दिलेली आहे ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्राची. शाळेतल्या 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्रे होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. त्यांचं हे हास्यचित्र पहा, डाव्या बाजूला आहे बघा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीने, दुधाच्या बाटलीने. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की ते चित्र पाहिल्यानंतर आणि या शी द फडणीस यांनी जी हे ज्येष्ठ व्यंगचित्रकार होते, 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात त्यांची हास्यचित्र होती. पूर्वीची जर गणिताची पुस्तकं पाहिली तर या गणिताच्या पुस्तकामध्ये त्यांनी जी चित्र काढले त्याच्यामुळं एक आकर्षण निर्माण व्हायचं की नेमकं काय आहे तिथं, त्या गणितात काय आहे, आणि गणिताची भीती आपोआप जायची. मोठ्या जाड रेषांनी मोठी माणसं काढतात खरं समज आहे, परंतु इथं त्यांनी जे फ्रॉक घातलेली मुलगी दाखवली, लहान बाळाला दूध पाजावं तशी ती लहान रोपट्याला फुलाच्या अगदी कशानं पाणी पाजते तर लहान बाळाला दुधाची बाटली जी असते दूध पिण्यासाठी त्या दुधाच्या बाटलीनं ते झाडाला पाणी घालते. खचितच हे एक म्हणजे हे हास्यचित्र आपणाला एक मनाला आनंद देऊन जातं. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्यचित्रात पहा. ही 2 चित्र, एक उघड्या मुलाचं आहे आणि दुसरा एक लहान एक मूल गणपती बाप्पाला आपल्या टेनिसचं फूल देतोय, वाहतोय. आता वरची जाड ठळक रेषा ह्या जाड रेषा आहेत ह्या शी द फडणीस यांच्या. तर श्याम जोशींच्या ह्या ज्या रेषा आपण जर बघितल्या तर आपल्या असं लक्षात येईल की नाजूक रेषा आहेत त्या. आता त्या 2 चित्रांविषयी अगदी रांगणारं मूल त्यांनी काढलेलं आहे बघा आणि त्याची हालचाल जाणवते नाही का आपल्याला बघा. शिवाय देवाला फूल देणारा हा दुसऱ्या चित्रातला मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा आहे. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल
असते. म्हणजे हा जर मुलगा आपण बघितला आणि त्याच्या तोंडी संवाद दाखवला आहे, अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. आणि या दुसऱ्या चित्रामध्ये बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा. मग त्यानं कुठलं दिलं, आपल्या स्वतःच्या टेनिसच्या फुलंच तो बाप्पाला देतोय. आणि बाप्पाचा सुद्धा चेहरा बघा कसा आहे, विस्मयचकित झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहा, या लहान मुलावरच्या चेहऱ्यावरचे भाव पहा. अशा पद्धतीनं म्हणजे रांगणारं मूल असेल किंवा देवाला फूल वाहणारं हे मूल असेल, या चित्रांची वैशिष्ट्ये आपण लक्षात घ्या की चित्रामध्ये हुबेहूब काढण्याचा प्रयत्न असतो. हास्यचित्रात विनोदी माणूस जसं वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं, त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. का बरं? चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन. आणि वारंवार विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरलेले असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की ही जी चित्र आहेत ती डेव्हिड लँगडन हा अमेरिकन व्यंगचित्रकार, आणि चित्रकारही कुठले असले तरी आपल्या असं लक्षात येईल की चतुर मुलगा गल्ला फोडणारा, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खरे वाटतात आपल्याला. आणि दुसऱ्या चित्रातला भोकाड पसरणारा मुलगा, तर त्याला व्यंगचित्र का म्हणायचं, तर आपल्या असं लक्षात येईल की आपलं लक्ष पहिल्यांदा कुठं जातं, रडणाऱ्या त्याच्या चेहऱ्याकडं. भोकाड त्यानं पसरले, काळा रंग तिथं दिलेला आहे बघा. आणि मग उगीचच लहान मुलं रडत असतात, तसाच हा रडतोय, बाकी काय नाही. पण जर आपण त्या चित्राकडं बारकाईनं लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल की अरे त्याला जी सेफ्टी पिन दिसते आपल्याला त्या चित्रामध्ये, ती सेफ्टी पिन याला त्या ठिकाणी टोचत असणार आहे आणि म्हणून त्यानं भोकाड पसरले, मोठमोठ्यानं तो रडतोय. आणि चित्रही काढताना त्या चित्रामध्ये ते दाखवलेच लहान मूल कसं रडतंय, पण त्याचबरोबर त्यानं हातपाय कसे ताठवलेत बघा. आणि हे आपण जर बघितलं हे काढलेलं चित्र, तर मग आपल्या लक्षात येईल की त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. भोकाड तर पसरलेच, परंतु त्या चित्र काढणाऱ्यांचं कसबसुद्धा लक्षात येईल. लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावीत. आता हे चित्र दिसतंय, हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे, मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. बघा इथं पहा, तो माणूस कसा बसलाय, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तेच हातपाय, तेच नाकडोळे, पण फरक कुठे आहे, ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे बघा तुम्ही चित्राचं बारकाई निरीक्षण. चित्र सारखीच, ते मोठं चित्र आहे, हे लहान चित्र आहे, परंतु केस कापणारा माणूस, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहा, डोक्याला टक्कल पहा, कानामध्ये फणी अडकवली, हातामध्ये कात्री आहे, एका हातानं घट्ट असं डोकं धरलेलं आहे आणि
टाचावर बसून चवड्यावर बोटावर पुढच्या बसून त्या ठिकाणी सगळा भार पेलून या ठिकाणी त्या लहान मुलाचे केस कापण्याची तो कसरत करतोय. कात्री दिसते, ब्रश दिसतोय आणि लहान मुलगा बघा बरं, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा बरं. कंटाळलाय, वैतागलाय, हातात त्याचा आरसा आहे. आरसा कशासाठी दिले बघ बाबा कसं दिसतंय तुला. म्हणजे हे चित्र काढण्याचं म्हणजे हे हास्यचित्र हे आर के लक्ष्मण यांचं चित्र आहे. आर के लक्ष्मण म्हणजे भारतातले एक महान व्यंगचित्रकार, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार. खरं ते कराडला एकदा आले होते. त्यावेळेला मी उपस्थित होतो. यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे टाऊन हॉल आहे त्या टाऊन हॉलमध्ये एकदा झालं होतं आणि एका बाजूला व्यंगचित्रकार होते, माननीय शरद पवारजी होते, त्याचबरोबर मनोहर जोशीजी होते. आणि त्यावेळेला राजकारणामध्ये या दोन्ही मंडळी तशी प्रसिद्ध असल्यामुळं आर के लक्ष्मण यांनी, आता आर के लक्ष्मण म्हटल्यानंतर व्यंगचित्रकार जागतिक कीर्तीचे, आणि मग त्या ठिकाणी टाऊन हॉलमध्ये त्या व्यासपीठावर फळा ठेवला होता आणि त्या फळ्यावर जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी इतके हुबेहूब माननीय शरद पवारांचं एक चित्र काढलं आणि दुसऱ्या नंतर मनोहर जोशींचं काढलं. म्हणजे माननीय शरद पवारांचं चित्र काढल्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व कसं दिसतं, त्यांचा चेहरा कसा आहे, डोक्याची ठेवण कशी आहे, मग मनोहर जोशी ते कसे दिसतात, त्यांचं नाक कसं आहे, त्यांची मिशा कशी आहे, त्यांच्या डोक्यावरचे केस कसे आहेत, हे इतकं हुबेहूब त्यांनी व्यंगचित्रातून. बरं, व्यंगचित्र काढल्यानंतर आकार तसा दिसला पाहिजे, व्यक्ती तीच दिसली पाहिजे, हेही कसं असतं फार मोठं. आणि हे कसं येणं त्या चित्रामध्ये हेच वैशिष्ट्याचं असतं. आणि त्यातून मग बोध, मग सगळ्यांनी मग शरद पवार साहेबांचं ज्या वेळेला आर के लक्ष्मण यांनी चित्र काढलं त्यावेळेला आकार काढत असतानाच माणसं हसायला लागली. डोक्यावरचे केस किती दाखवायचे ते अगदी थोडेच. पण इकडं मनोहर जोशी यांचं चित्र काढत असताना नाकाचा दांडा काढल्याबरोबर माणसं हसायला लागली. मिशीची ठेवण, डोक्यावर केसांची ठेवण, हे असं ज्या वेळेला हे काढतात चित्र, हास्यचित्र, व्यंगचित्र, त्यावेळेला हे कौशल्य लक्षात येतं. आणि इथं लहान मुलांची चित्र काढणं मात्र हे फार मोठं जिकिरीचं ते इथं लेखकाने सांगितलेलं आहे. तेव्हा आर के लक्ष्मण यांनी दोन्हीही चित्र या ठिकाणी मोठ्या माणसाचं आणि छोट्या माणसाचं ही दोन्हीही चित्र या ठिकाणी एकत्रित काढलेली आहे. मग लहान मुलं कशी दिसतात चित्रामध्ये मोठ्या माणसांच्या चित्रापेक्षा, ते इथं या चित्रामध्ये आपल्या लक्षात येईल. त्या चेहऱ्यावरचे मग त्या केस कापणाऱ्या व्यक्तीचे उत्साहाचे भाव असतील, पण केस कापून घेणारा कंटाळलेला, वैतागलेला तेच हात आहेत. म्हणजे मोठ्या माणसाला काढलेले हात, छोट्या मुलाला काढलेले हात, नाक, डोळे, मग फरक कुठं आहे की ज्यामुळं हा मोठा माणूस मोठा वाटतो, लहान मूल लहान वाटतं. पण त्याच्याशिवाय चित्रामध्ये जे गुंफलेले रंग आहेत, हे भाव रंग हे आपल्याला या रेषांनी आपल्याला सहजपणे कळून येतात. आणि ते कौशल्य हे आपल्याला त्यावेळेला लक्षात येतं, मार्मिकपणा लक्षात येतो. आता पुढं बघा काय सांगितलं आहे. ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथे हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का? बघा चित्र तुम्ही. पहिल्यांदा चिंटू विचारतोय बाबांना, पप्पा नदीचं पाणी कुठं जातो हो? बाबा म्हणतात, ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. लगेच उत्तर देतात आणि विचारतात, का रे? तो बघा उभा राहिला आहे कसा, आणि पुलावरच आहे तो. आणि तो बाबांना काय विचारतोय, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. मग बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव पहा आणि चिंटू कसा सांगतोय पहा. अशा पद्धतीनं आपणाला ही चित्रमालिका आपल्या लक्षात येईल की पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात पडदिशी बाबा, आणि का म्हणून विचारतात त्यावेळेला चिंटू आपण का प्रश्न विचारला हे बाबांना सांगितल्यानंतर बाबांनासुद्धा त्या ठिकाणी त्यांची पाचावर धारण
बसते आणि तसा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगवेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. प्रथमदर्शनी चित्राकडे पाहिल्यानंतर असंच वाटतं, पण भिंतीवर लावलेलं तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं की हा लहानपणी मोठे वायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान वायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. आता चित्र प्रथमदर्शनी वेगवेगळे वाटतात, पण आपल्या लक्षातच येईल की या लहान मुलाची केस मोठ्या या माणसाची केस एकच आहेत. या ठिकाणी फोटो दोन दाखवलेले आहेत चित्रात, तेही एकच आहेत. याचा अर्थ व्यक्ती एकच आहे. फक्त लहानपणी हा मुलगा मोठं वायोलिन वाजवतोय आणि मोठा झाल्यावर काय करतोय तर लहान वायोलिन वाजवतो आहे. म्हणजे लहानपणी मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं लहानांना आणि मोठं झालं वय वाढलं की त्या पद्धतीनं बुद्धी वाढते आणि मग आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म कसा होत जातो. म्हणजे बाह्य आकाराचं जे काही आकर्षण असतं लहान वयातलं ते कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला या चित्रातनं सांगायचं आहे. म्हणजे चित्र आपणाला सहज दिसतं, परंतु त्यातनं जो अर्थ सांगायचा आहे तो अर्थ अशा पद्धतीनं सांगायचा असतो. आता हे हास्यचित्र बघा. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल याचं हे चित्र आहे. बघा, मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा ना कसा वेडा वाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र आहे. चेहऱ्यावरचे भाव, डोळ्यावरचे भाव, तो काय काढतोय बघा, काय घुसलंय ते आपल्या बुटामध्ये. स्काउटचा मुलगा आहे, टोपीचा आकार, हे सगळं दाखवत असताना म्हणजे चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं हे उदाहरण आहे. नॉर्मन थेलवेल हे ब्रिटिश व्यंगचित्रकार आहेत, त्यांनी काढले आहे. मग सहजपणे चित्रकारांची सहजपणे अशा आपल्या या नजाकतदार जादुई हाताने सहजपणे ते रेषा अशा फिरवतात की त्यामधून या चित्रांची गंमत आपल्याला इतकी उत्कृष्टपणे दिसते. मग या ठिकाणी या हास्यचित्र व्यंगचित्रातून आपणाला योग्य भाव आपल्या हृदयापर्यंत भेटतो. गुंतवून टाकणारे हास्यचित्र आहे. बघा, त्याचा चेहरा वेडावाकडा, हात, शरीर वेडेवाकडे किती झालं आहे बघा, चेहऱ्यावरचे भाव वेडेवाकडे किती दाखवलेले आहेत. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकांचा, ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. विद्यार्थी मित्रांनो, इथं लेखकांनी आपणाला लहान मुलांची ही हास्यचित्र, व्यंगचित्र काढत असताना किती अवघड असतात आपण काढायला गेलो की ते कळतं. म्हणजे हातापायाची बोटं लहान काढली की नखं लहान होतात हे आलंच. नाकाचा, ओठाचा आकार काढल्यावर कळतं की मग लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात. बरं, आता लहान मुलांना काही दाढी मिशा असतात का? नसतात.
म्हणजे आपण ज्या वेळेला व्यंगचित्र काढू, हास्यचित्र काढू, ती हास्यचित्र व्यंगचित्र पाहताना काढताना आपणाला अशा बारीक सारीक गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की या लहान मुलाचं चित्र मला काढायचे म्हणल्यानंतर त्याचं नाक लहान असेल, डोळे लहान असतील, मग त्याच्या भुवया कशा असतील, हात कसे असतील, पाय कसे असतील, हे ओघानं त्या ठिकाणी आलं. तेव्हा हास्यचित्र आणि व्यंगचित्र या स्थूलवाचन पाठामध्ये हास्यचित्रातली मुलं या पाठामध्ये इथं लेखकांनी आपणाला ही हास्यचित्र व्यंगचित्र कशी वाचली पाहिजेत हे या पाठातनं आपणाला सांगतात. लेखक हास्यचित्रे व्यंगचित्रे आपणाला हसवतात, विचार करायला भाग पाडतात आणि या कार्टून्स ही हास्यचित्रांची ही जी दुनिया आहे या दुनियेत आपण जर शिरलो तर आपल्या मनावरचा ताण हलका होतो, बोजा हलका होतो मनावरचा, पण आपणाला काहीतरी शिकवण मिळत असते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेही फार मोठे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. त्यांचंही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सहजपणे त्यांनी रेषांनी असं चित्र रेखाटलं की त्या चित्रातना एकतर हसूही येतं, परंतु त्या हसण्याबरोबरच त्या चित्रातून त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ ते पाहणाऱ्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात हेही लक्षात येतं. आणि म्हणून हास्यचित्र व्यंगचित्र याचाही आपण बारकाईनं अभ्यास केला पाहिजे, त्याच्याकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे. आपणालाही तशी चित्र काढता आली पाहिजेत, व्यंगावर बोट ठेवता आलं पाहिजे. व्यंगावर बोट ठेवता आलं पाहिजे याचा अर्थ प्रबोधन त्या ठिकाणी आपल्याकडून झालं पाहिजे आणि हे आपणाला अशा पद्धतीनं शिकता येतं. त्यासाठी या बारीक सारीक गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजेत. मधुकर धर्मापुरीकर यांनी या स्थूलवाचन पाठात ते सांगितलेलं आहे. स्थूलवाचन पाठावर आपणाला कृती विचारली जाते. या कृतीमध्ये प्रश्न आपणाला कृतीप्रश्न असतात. स्वाध्यायामध्ये काही कृतीप्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा. आणि व्यंगचित्र दिन 5 मे या दिवशी असतो. या दिवशी आपल्या शाळेमध्ये व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवा आणि त्याचा आस्वाद घ्या असा एक उपक्रम तुम्हाला सांगितलेला आहे. चित्रांचं प्रदर्शन असतं, फुलांचं प्रदर्शन असतं, अनेक वस्तूंचं प्रदर्शन असतं. तसं व्यंगचित्रांचं प्रदर्शनसुद्धा आपण व्यंगचित्र मिळवून भरवू शकतो. तेव्हा या पद्धतीनं इथं आपल्या पाठ्यपुस्तकातील हास्यचित्रातली मुलं हा स्थूलवाचन पाठ या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.